जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। प्रसाद काथे सर, मोठी बातमी आहे सध्याची। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। राज्यपालांकडे त्यांनी तो राजीनामा सोपवलेला आहे। पुढे आता बिहारमध्ये राजकारण कसं असू शकते, कारण सतत सत्तेत येण्यासाठी राजकारणात सतत आपल्या भूमिका बदलणारे हे नितीश कुमार आत्ताच्या घडीला त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। सर बिलकुल मीनल, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे मला। हो बोला। ज्या पद्धतीनं नितीश सातत्यानं सत्तेत राहण्यासाठी आपल्या आलेली आहे, हा त्यांना पुढचा राजकीय दृष्ट्या त्यांना पटवा मिळू शकतो, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी घटक पक्ष बदलत राहणं हे संपूर्ण देशात कोणी केलेलं नाहीये। ज्या पद्धतीनं मोदी विरोधकांची आघाडी जन्माला आली आणि जन्माला आलेल्या आघाडीतून पहिल्या दिवसापासून कुरबुरी सुरू राहिल्या, ते पाहता ही आघाडी फार काळ टिकणार नाही आणि अशा आघाडीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायचं नाही हे नितीश यांनी खूप पूर्वीच ठरवलेलं होतं। आत्ताच्या घडीला राहुल गांधी यांची एककल्ली वागणूक आणि सहकाऱ्यांशी संवादाचा काँग्रेसचा अभाव ही दोन प्रमुख कारण आहेत की नितीश यांनी सध्याच्या मोदी विरोधकांच्या आघाडीतून आपल्याला दूर करून घेतलेला आहे। याच्या पुढचा एक महत्वाचा टप्पाही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। ज्या पद्धतीनं ममता नाराज आहेत, थोड्या दिवसांनी आपल्याला अरविंद केजरीवाल यांची वेगळी भूमिका ऐकायला येऊ शकते आणि मूलतः या संपूर्ण स्थितीत देशाचं जनमानस काय आहे हे नितीश यांनी ओळखलेलं दिसतंय। 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, त्याच्या आधी जवळपास एक महिन्यापासूनच देशातलं वातावरण बदलायला लागलेलं होतं आणि 22 जानेवारी पासून बदललेल्या जनमानसाचा एक नीट कानोसा घेत नितीश यांनी आपली भूमिका बदललेली असं दिसतंय। मीनल, अगदी प्रसाद सर, या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल सर तुमचे आभार। मोठी बातमी आहे, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे।